आणि त्यावेळेला सर्व लोकांना पाठीमागे लागलेलं आहे. शरयू नदीच्या तीरावर आलेले आहेत. तेव्हा त्यांचा परमभक्त गुहक घेतलेला आहे. परत तीराला नेलेला आहे. परत तीराला गेल्यानंतर राम प्रभू आणि भक्त त्यांची चर्चा रंगलेली आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शवाम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. ही चर्चा कुणाची? देवभक्ताची. आणि तुमची आमची समजा जर बसलो मग चर्चा काय काय मारू काढता मग काय मग या वर्षी काय 26 लगीनच करायचं का नाही, काय 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 दिसते काय देते, ही आपली चर्चा. पण देवभक्ताची चर्चा, भगवंताची चर्चा, त्यामध्ये आत्मानंदामध्ये निमग्न झालेली आहेत. मध्यरात्र झाली. त्यावेळेला लक्ष्मणाने एक गवताची शय्या तयार केली आणि दुसरी एक शय्या गवताची तयार केली. 2 शय्या तयार केल्या. आणि त्यावेळेला मध्यरात्रीच्या समयाला गुहकानं म्हटलं, प्रभू चला माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये झोपाय. प्रभूनं सांगितलं, मी वनवासी आहे. आणि वनवासी तो एखाद्याच्या घरी जाऊन जर झोपत असेल तर त्याला वनवासी म्हणता येणार नाही. ठीक आहे, मी येऊ शकत नाही. जडंत करणारा प्रभूला निघून गेलेला आहे. त्यावेळेला लक्ष्मणानं सांगितलं, प्रभू या शय्येवर आपण झोपा. त्या शय्येवर राम प्रभू झोपलेले आहे. दुसऱ्या शय्येवर सीतामाई झोपलेली आहे. आणि काही अंतरावर उभा राहून लक्ष्मणा धनुष्य बाण हातामध्ये सज्ज घेऊन त्यांच्या रक्षणासाठी उभा. तेव्हा लक्ष्मणानं सहज सीतामाईच्या चरण कमलात अरे जिच्या चरण कमलाला सूर्याची किरण देखील स्पर्श करणार नाही अशी सीतामाई आणि आज हनुमानी पायानं चालत या गवताच्या शय्येवर. त्याप्रमाणे अखिल विश्वाचा परमात्मा मालक पितामहश्च जगतो माता धाता पितामह आईसा. मी जास्त सांगत नाही, फक्त एक आईसा जो मी समर्थ तो मी जगाचा नाथ असा मालक असलेला प्रभू आणि हनुमान पायानं चालत येऊन आज या ठिकाणी गवताच्या शय्येवर झोपलेला आहे. गहनो कर्मना गती. काय ही कर्माची गती वाईट आहे. आणि ते पाहिल्यानंतर लक्ष्मणाला दुःखाचा आवेग आवरला नाही. तो उपसा वृक्षी उडला. त्याच्या रडण्याला प्रभू जागे झालेले आहेत. पाहतात अरे लक्ष्मण रडतोय. प्रभू उठले धावत धावत लक्ष्मणाजवळ गेले. लक्ष्मणा काय रडतोस, काय झालं तुला? प्रभू तुम्ही पाठीशी असल्यानंतर माझं कोणी काही वाकड करू शकत नाही. पण तुमची ही वेदना, तुमचं हे दुःख पाहून मला फक्त तुम्ही आज्ञा द्या. मी त्या दुष्ट कैकेयीचं मुंडक धडापासून काय करतो. प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा नाही, यामध्ये कैकेयी मातेचा कोणताच दोष नाही. अरे आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे, 14 वर्षाचा वनवास आहे. सुखश्य दुःखश्य न कोपी दाता परो ददाति इति कपूर्तिरेषः अहं करोति इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रेण गृहीतोऽस्मि लोका. जो तो आपल्या कर्माप्रमाणे काय झालेला आहे, बांधलेला आहे. तेव्हा यामध्ये कैकेयी मातेचा काहीही दोष नाही.